नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चांदवड येथे मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने तिसरे अधिवेशन व धनगर समाज जागृती परिषद मोठ्या उत्साहात जल्लोषात पडली पार। रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चांदवड येथील रेणुका लॉन्स, मनमाड रोड, चांदवड या ऐतिहासिक नगरीत मौर्य क्रांती महासंघाचे धनगर समाज जागृती परिषदेचे तिसरे अधिवेशनाचे आयोजन मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाले। सुरुवातीला सर्व समाज बांधवांनी रेणुका माता मंदिरला जाऊन दर्शन घेतलं आणि तेथून रंगमहाल येथे सर्व अहिल्याबाई होळकर यांची पूर्वीची वास्तू जीर्ण झाल्याने जीर्णोद्धाराचं काम चालू होतं। अतिशय सुंदर नक्षीदार सागवान लाकडाचा वापर करून पूर्वीसारखे बनवण्याचा प्रयत्न केला जात होता, पण याबाबत तुलना होऊ शकत नाही। लेझिम, ढोल, वाद्यांच्या तालावर धनगर समाज बांधव पुरुष व महिलांनी नृत्य केलं। त्यावेळी होळकर रंग महाल ट्रस्ट, होळकर वाडाचे ट्रस्ट सुभाष पवार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि मशालचे प्रज्वलन करून चांदवड गावात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणाने चांदवड गाव दणाणून गेलं। मशाल मिरवणुकीत छोट्या छोट्या 2 अहिल्याबाई होळकर यांची प्रतिकृती असलेल्या मुलींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। होळकर वाड्यात सुभाष पवार यांनी या वास्तू रंगमहाल नाव कसे पडले हे सांगून तेथे जतन करून ठेवलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा फोटो या वाड्यात उपलब्ध आहे, तो तुम्ही जरूर पहा असे सांगितले। तर तेथे समाज बांधव संजय बिरार यांनी जतन करून ठेवलेल्या ब्रिटिशकालीन नाण्यांचे प्रदर्शन भरवलं होतं। त्यांनीही रंगमहाल होळकर वाडा यांची पुरातन माहिती सांगितली। तर लक्ष्मण नजन यांनी अनेक उपयुक्त माहिती सांगितली। रेणुका माता मंदिर ते रंगमहाल या ठिकाणी समाज बांधवांचे जास्तीत जास्त कार्यक्रम घेण्यात येऊन चांदवड या ऐतिहासिक नगरीचं महत्त्व वाढावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मौर्य क्रांती महासंघाचे कार्यकर्ते समाधान बागल यांनी सांगितले। तर चांदवड येथील रेणुका लॉन्समधील आकर्षक सभागृहात मान्यवर उद्घाटक शिवाजीराव शेंडगे, RS यादव, बलभीम माथेले, राजीव हाके, तुकाराम जानकर, उत्तमभाई कोळेकर, प्रमुख पाहुणे आनंदा होनमाने, विनोद इंगळे, संतोष सातपुते, भारत कवितके, सुभाष येळे, प्रकाश कुटे सह अनेक मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि खंडोबाई यांच्या प्रतिमेचं पूजन करून व्यासपीठावर तळी उचलून घोषणा देण्यात आल्या। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे सत्कार मौर्य क्रांती महासंघाकडून करण्यात आलं। प्राध्यापक RS यादव, लेखक व विचारवंत यांना सत्यशोधक प्रबोधन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळी प्राध्यापक RS यादव यांनी सांगितले की माणूस गेल्यावर त्याचे महत्त्व कळते, तसेच इतिहासाचे आहे। माझे कुटुंब आणि मी सत्यशोधक मार्गाने चाललो आहे। सत्याचा शोध घेणे हा गुन्हाच असेल तर तो मी रोज करणार। सत्याचे समर्थन नेहमी करणार। इतिहासाची पेरणी करावी, जरूर उगवेल। चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। चित्रकलेचे प्रदर्शन भरवलं होतं। दुपारी जेवणानंतर दुसऱ्या सत्रात अनेक मान्यवरांनी आपले विविध विषयांवर मार्गदर्शन केलं। या अधिवेशनात शाहीर डॉक्टर रवींद्र नामदेव बंडकर, शाहीर भीमराव निवृत्ती जानकर व सहकारी यांनी ओवीतून प्रबोधन केलं। What?
चांदवड प्रतिनिधी भारत कवितके। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।